हे बघा, एक लक्षात घ्या, क्लायंट आपला विचार बदलेल या भरोशावर कधीच राहायचं नाही. आधी त्यांचे काय सजेशन्स आहेत ना ते इन्कॉर्पोरेट करायचे आणि मग आपला मुद्दा त्यांना सांगायचा. आणि तो किती बरोबर जरी असला तरी तो ऐकायचा की नाही हे क्लायंट ठरवेल. आपलं काम आहे ते. हा, मग बोलून घ्या आणि मी सांगितलं तसं मेल करा मला. ठीक आहे, थँक्यू. काय झालं? तुम्ही असं रोखून का बघताय? मी घाबरलो ना खूप. काय नाही, असंच. नाही नाही, सांगा, काहीतरी झालंय. म्हणजे झालंय काहीतरी. काय गंमत. गंमत? मग सांगा किंवा मग दाखवा काय गंमत आहे. पण चिडायचं नाही हा. आता सस्पेन्स बास. दाखवा काय गंमत आहे. आई शपथ, हे हे फोटो कुठे सापडले तुम्हाला? कपाटात तुमच्या. माझी फाईल शोधत होते तेव्हा खाली पडलेत. खूप जुने आहेत फोटो आहे. आणि गोंडस पण. तुम्ही किती छान दिसताय यात राजवाडे. थँक्स. तरुण होतो ना त्यामुळे. ओ, वयाचा काय संबंध? इट इज जस्ट अ नंबर. ह्याच्यात एक फरक आहे. काय? यात तुम्हाला मिशी नाहीये आणि म्हणून तुम्ही गोंडस दिसताय. खरंच? अहो खरंच, देवा शपथ. मी तर तुम्हाला कधीही मिशीशिवाय बघितलेलं नाहीये. म्हणजे आत्ता बघतेय. अहो पण हा फोटो मधला मिशी नसलेला लोक म्हणजे असे छान दिसता तुम्ही, पण असे जरा जास्तच छान दिसताय. कमाल आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय पण काकू वेगळंच म्हणायची. ती म्हणायची मिशी ठेव, असा मॅच्युअर्ड वाटतोस त्यामुळे. म्हणून मग कमी वयातच मिशी ठेवायला लागलो आणि मग ती सवय कधी बदललीच नाही. हे मला विचाराल ना तर ह्या मिशीची काही गरज नाहीये तुम्हाला. हा म्हणजे मिशीमुळे तुम्ही आहात त्यापेक्षाही खूप मॅच्युअर आणि असे म्हणजे छान वाटता. पण जरा मिशीशिवाय जास्त छान वाटाल. हे बघा, आता जे आहे ते आहे. त्याला काय करणार आहात? काढून टाका. काय? हा म्हणजे ज्या गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो ते कधीतरी करावेत. मला आवडेल, मला आवडेल, मला आवडेल.